येऊन येऊन येणार कोण? थुकरटवाडी शिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? हवा येऊ द्याशिवाय आहेच कोण? धन्यवाद 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 मंडळी. तर आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानतो की गेले इतके दिवस जवळपास वर्षभरापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतदानामुळे नंबर 1 शो ठरलेला आहे. त्यामुळे असंच तुम्ही आमच्यावरती प्रेम करत राहा आणि आम्हाला असंच मतदान तुमच्या प्रेमातून करत राहा. काय म्हणतो मंडळी, आज थोडी माझी भाषा बदलली आहे ना, लुक पण बदललेला आहे. थोडासा असा राजकारणी लुक आलाय ना मलाच नाही, थुकरटवाडीला सुद्धा आलाय. बघा ना, पताका वगैरे लावलेले आहेत, बॅनर वगैरे लागलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आमच्या या आवडत्या गावामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे. हो हो, इलेक्शनचं वातावरण आहे. आणि आज आमच्या कार्यक्रमाच्या इतिहासात, गेले वर्षभर कार्यक्रम चालू आहे, पण या कार्यक्रमाच्या इतिहासात आज एक वेगळी घटना घडणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम पाहिलेला आहे, पाहत आहात. या मंचावरती आत्तापर्यंत नाटकाच्या निमित्तानं, सिनेमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या अभिनेत्री आल्या, अभिनेते आले. पण आज पहिल्यांदा असं होणार आहे की या मंचावरती महाराष्ट्राचे लाडके नेते येणार आहेत. मंडळी, त्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा सगळ्यांचा श्वास मात्र मराठी आहे. मराठी माणसासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवून ते राजकारणात आले आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते नेहमीच झगडत राहिले आणि भविष्यातही राहणार आहेत. तर मी सुरुवात करणार आहे अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वापासून. खरं तर मी सगळ्यांचाच फॅन आहे हे मी नेहमी म्हणतो, पण मी त्यांचा खरंच मोठा फॅन आहे. आज जे लोक इकडे येणार सगळ्यांचाच मी फॅन आहे. कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतरच एक आदरयुक्त भीती वाटते सगळ्यांना. पण ते तसे नाही आहेत हे मला कळलेलं आहे त्यांच्या घरच्या लोकांकडून. त्यामुळे ते आल्यानंतर मला बघायचं आहे की किती मजा येणार आहे. या मंचावरती सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे सुपुत्र, काँग्रेसचे आक्रमक नेते माननीय नारायण राणे साहेब. क्या बात है सर. मनापासून या गावामध्ये मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. हे आमचं गाव आहे सर, गावातले तुम्ही आहात. मी काय वेगळं सांगायचं. गावाबद्दलचं प्रेम प्रत्येकाला असतं, तसं हे माझं गाव आहे सर, ज्याचं नाव फार विचित्र आहे. थुकरटवाडी असं नाव आहे. आणि या गावामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळे दिग्गज येऊन गेले जे कला क्षेत्रातले होते. पण आज महाराष्ट्रातले लाडके नेते आलेले आहेत आणि नारायणरावजी राणे साहेब आलेले आहेत म्हटल्यानंतर तर आनंद द्विगुणित झालेला आहे. सरांचं मनापासून स्वागत करतो. आणि सर, मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या घरी हा कार्यक्रम पाहिला जातो, खरं आहे का सर? हो, हा कार्यक्रम नित्यनेमाने पाहिला जातो आणि मी स्वतः पाहतो. अरे वा 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 वा. आणि मला अतिशय आवडतो हा कार्यक्रम. सध्या तरी टी व्हीवर सगळ्या चॅनलमध्ये आज हवा येऊ दे हा कार्यक्रम अतिशय गाजतोय आणि लोकप्रिय झाला आहे. तुमचा आणि तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो. अतिशय चांगलं मनोरंजन तुमचे कलावंत आणि तुम्ही करतात. खरंच तुमचे आभार मानायला पाहिजेत आणि तुमचं अभिनंदन करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. पण सर, आजचा विषय पण आम्ही एक वेगळा निवडलेला आहे. खरं तर वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या मंचावरती एकत्र येतात, पण एकाच मंचावरती आज एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तो कसा वाटला? नाही, अतिशय चांगला उपक्रम आहे तुमचा. नाहीतरी आम्ही वेगवेगळ्या निवडणूक, वेगळ्या कार्यक्रमात आपापले पक्ष आणि आपल्या पक्षाचं धैर्य धोरण सांगत आम्ही फिरत असतो. पण आज तुमचा मंच आहे. या महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते आज एकत्र येतील आणि एकत्र येऊनही एक एक खरी लोकशाही महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्त आणून देतील असं मला विश्वास आहे. वा 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 वा. सरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. तर नारायण राणे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. खरं तर माणूस उगाच मोठा होत नाही, त्याची मुळं घट्ट असतात, म्हणून हा माणूस इतका मोठा झालेला आहे.
शून्यातून सुरुवात केली साहेबांनी आणि आज स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर अशाच एका व्यक्तीला आता मी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी सुद्धा शून्यातून सुरुवात केली आणि आज स्वतःच्या नावाचं एक वेगळं साम्राज्य त्यांनी जगभरात निर्माण केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते खासदार रामदासजी आठवले साहेब. आज सर घोषणाबाजीनं आमचं गाव दुमदुमून गेलेलं आहे. हे आमचं गाव आहे, साहेबांना मी आत्ता सांगितलं, थुकरटवाडी नावाचं आमचं हे छोटंसं गाव. नाही, आता आम्ही सगळे लोक निवडणुकीमध्ये एकत्र येत नाही, पण नंतर आम्ही एकत्र येतो आणि आपण आम्हा सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर आम्हा सर्वांना एकत्रित बोलावून जर महाराष्ट्राचं कल्याण होत असेल तर त्यामध्ये आनंद आहे आम्हाला. वाह 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 वाह. सर मनापासून मी तुमचं स्वागत करतो. तुमच्याबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत आणि सर फक्त नेते नाही आहेत तर त्यांच्यामध्ये एक खूप मोठा कलाकार दडलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर त्याबद्दलही मला चर्चा करायची आहे. मी सरांना विनंती करेन, प्लीज तुम्ही आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. सर या. तर मंडळी, आठवले साहेबांचं आपण स्वागत केलं. खरं तर सिनेमामध्ये जसे हँडसम हिरो असतात, हँडसम व्यक्तिमत्व असतात, तशी राजकारणात सुद्धा आहेत. सर तर हँडसम आहेत, सर पण आहेत, पण आता आणखीन एका हँडसम व्यक्तीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर मला त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते सतत असं वाटतं की ते हिरो झाले असते तर खूप मजा आली असती, हिरो झाले असते तर खूप मजा आली असती. तर आता त्यांना आमंत्रित करणार आहे जे मन से बोलतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि माननीय राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी सन्माननीय नितीन सरदेसाई. क्या बात है सर, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तुम्ही येण्यापूर्वीच मी असं म्हटलं की मला तुमच्याकडे पाहिलं ना की असं वाटतं की सर तुम्ही हिरो असतात तर मला खूप छान वाटलं असतं, कारण विनोद खन्नासारखी पर्सनॅलिटी आहे सरांची. सर मनापासून स्वागत. कसं वाटतंय आमच्या या गावात येऊन? नाही, फारच छान वाटतंय, कारण राजकारणाच्या निमित्ताने अनेक टी व्ही चॅनेलवरती चर्चेला जात असतो. हो. असे सगळे लोक बरेचदा आम्ही असतो, पण ते एक वेगळं वातावरण असतं. या वातावरणामध्ये आज जरा थोडीशी वेगळी गंमत आहे आणि राजकारणातली माणसंसुद्धा अगदीच शुष्क आणि बाकी कशातही इंटरेस्ट नसलेली नसतात. हे या निमित्ताने कदाचित आमची दुसरं एक अंग असतं की आम्हालाही साहित्य, कला, संस्कृती सगळ्या क्षेत्रामध्ये थोडीफार का असे ना गती असते. त्या निमित्ताने लोकांच्या समोर वा. जायला मिळेल, ही एक चांगली गोष्ट आहे. वा वा वा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.